नमस्कार. आपण पाहत आहोत मार्गस्थ गुरु आणि त्याचा प्रत्येक राशीवर पडणारा गोचर प्रभाव या शृंखलेचा आज दुसरा भाग. या पूर्वीच्या भागामध्ये आपण मार्गस्थ गुरु आणि त्याचा मेष ते कन्या राशीच्या जातकांवर कसा प्रभाव पडणार आहे याची माहिती घेतली. आणि आज आपण तुला, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन या राशींसाठी गुरुचा हा मार्गस्थ काल कसा असणार आहे याविषयीची ज्योतिषीय माहिती घेणार आहोत. नमस्कार. योगभास्कर ॲस्ट्रो या ज्योतिषविषयक चॅनलमध्ये आज आपण मार्गस्थ गुरु आणि त्याचा प्रत्येक राशीवर पडणारा गोचर प्रभाव याची माहिती जाणून घेणार आहोत. मानवी जीवनामध्ये सर्व धार्मिक कृत्यांचा कारक असलेला हा गुरु दिनांक 11 मार्च 2026 रोजी मिथुन राशीतील आपले वक्रत्व संपून मिथुन राशीमध्येच मार्गी होणार आहे आणि त्याचा हा मार्गस्थ काल दिनांक 2 जून 2026 पर्यंत मिथुन राशीमध्ये असणार आहे. आणि त्यानंतर हा गुरु आपल्या उच्च राशीत म्हणजेच कर्क राशीमध्ये प्रवेश करणार आहे. म्हणजेच सध्याचा हा जो मार्गस्थ गुरु आहे हा उच्चाभिलाषी आहे. अर्थातच ही एक अत्यंत संधी प्रत्येक जातकासाठी निर्माण झालेली आहे. कारण ज्योतिषशास्त्रामध्ये गुरुग्रहाला सर्वाधिक शुभग्रह मानलेले आहे. गुरुची दृष्टी ही सुद्धा अमृतमयी दृष्टी असते. गुरुकडे 3 दृष्ट्या असतात, पंचम, सप्तम आणि नवम. हा गुरु ज्या भावावर दृष्टी टाकतो त्या भावामध्ये एकंदरीत सुस्थिती पाहायला ही आपल्याला मिळत असते. असा हा गुरु आज तुला, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन या राशींसाठी कोणते फळ घेऊन येणार आहे याची ज्योतिषीय चर्चा आपण पाहणार आहोत. हे राशीफल आपल्या चंद्र राशीवर आधारित आहे. ज्यांना आपले चंद्र रास माहीत नाही अशांनी हे राशीफल आपल्या नामराशीनुसार पाहावे आणि फलादेशाच्या अचूकतेसाठी हे राशीफल आपली लग्नकुंडली आणि जन्मकुंडली म्हणजेच राशीकुंडली या दोन्हीनुसार पाहावे. कारण या दोनही कुंडल्या तितक्याच महत्त्वाच्या असतात, ज्यामुळे अचूक फलादेशासाठी ही स्थिती आपल्याला उपयुक्त ठरू शकते. आज सर्वप्रथम तुळ राशीच्या जातकांची चर्चा असणार आहे. गुरु हा मिथुन राशीमध्ये एकंदरीत 84 दिवसांसाठी वास्तव्यास असणार आहेत आणि हा कालखंड प्रत्येक राशीसाठी काही ना काही चांगलेच घेऊन येणार आहे. कारण गुरु हा उच्चाभिलाषी असणार आहे आणि त्यामुळे या गुरुचे गोचर सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाचे आणि सुखदायी असेच असणार आहे. आज सर्वप्रथम तुळ राशीच्या जातकांची चर्चा आपण पाहणार आहोत. तुळ राशीच्या जातकांसाठी गुरुचे हे गोचर ग्रह नवम भावातून होत आहे. त्यांच्यासाठी हा गुरु तृतीय भावाचा आणि षष्ठ भावाचा स्वामी आहे आणि अशा या गुरुची दृष्टी तुमच्यासाठी लग्न भाव, तृतीय भाव आणि पंचम भावावर पडणार आहे. तुळ राशीसाठी गुरुचे हे गोचर अत्यंत श्रेष्ठ आहे. तुमच्या व्यक्तिमत्व भावावर त्याची दृष्टी पडणार असल्याने व्यक्तिमत्वामध्ये भारदस्तपणा येण्यास हा गुरु तुम्हाला सहाय्यकारी ठरणार आहे. तुम्हाला तुमच्या भाग्याची जोड सुद्धा मिळताना दिसत आहे. जीवनामध्ये एकंदरीत सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी गुरुचा हा मार्गस्थ काल अत्यंत चांगला असणार आहे. जे अविवाहित आहेत त्यांचे विवाह जुळून देण्यासाठी सुद्धा हा कालखंड उपयुक्त आहे. नोकरी आणि कार्यक्षेत्रामध्ये मनासारखे यश मिळताना हा गुरु तुम्हाला सांगत आहे. नोकरीमध्ये ट्रान्सफर हवी असेल तर त्यासाठी सुद्धा या कालखंडात प्रयत्न करायला हरकत नाही. दूरस्थ व्यापार करणाऱ्या क्षेत्रात जे काम करतात त्यांच्यासाठी लाभाचे योग हा गुरु घेऊन येत आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या मनासारखी सफलता, करिअरमध्ये एक नवीन उंची आणि त्याचबरोबर जोखीम स्वीकारण्यासाठी हा कालखंड तुळ राशीसाठी चांगला आहे. भविष्यांच्या कल्पनांची पायाभरणी या कालखंडात तुम्ही करू शकणार आहात. दाम्पत्य जीवनामध्ये एकंदरीत सुखमय स्थिती दिसून येत आहे. प्रेमीजनांसाठी सुद्धा हा कालखंड अनुकूल असाच आहे. प्रेमाचे रूपांतर विवाहात करणाऱ्यांसाठी सुद्धा हा कालखंड एक सुसंधी आहे असे म्हणायला हरकत नाही. त्याचबरोबर संततीकडून सुवार्थ मिळण्याची शक्यता ही सुद्धा हा गुरु निर्माण करत आहे. आध्यात्मिक उन्नती ज्यांना करायची आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा गुरुचा हा मार्गस्थ काल चांगला आहे. आणि स्वास्थ्याचा विचार करतात तुळ राशीच्या जातकांसाठी त्यांचे मानसिक स्थैर्य हे सुधारताना दिसत आहेत. त्यांना मानसिक स्थैर्याचा लाभ होताना दिसत आहेत. उपाय म्हणून त्यांनी सुद्धा गुरुवारी श्री दत्तात्रेयाची आराधना करणे, त्याचबरोबर आपल्या गुरुची आराधना करणे त्यांच्यासाठी हितावह असणार आहे. तर वृश्चिक राशीच्या जातकांसाठी द्वितीय भावाचा आणि पंचम भावाचा असलेला हा स्वामी तुमच्यासाठी अष्टम भावातून आपले गोचर करत आहे
आणि अशा या गुरुची दृष्टी तुमच्यासाठी व्ययभाव, द्वितीय भाव आणि चतुर्थ भावावर पडणार आहे. द्वितीय भावावर गुरुची दृष्टी असल्याने धनसंचय होण्यासाठी हा गुरु तुम्हाला मदत करणार आहे. कारण गुरु हा धनाचा कारक ग्रह आहे. आध्यात्मिक उन्नतीसाठी वृश्चिक राशीच्या जातकांसाठी हा कालखंड चांगला आहे. त्याचबरोबर व्यापाऱ्यांसाठी सुद्धा हा कालखंड चांगला आहे आणि जुन्या गुंतवणुकीतून लाभाचे संकेत हा गुरु तुमच्यासाठी घेऊन येत आहे. कार्यक्षेत्रामध्ये नवीन बदल घडवून आणण्यासाठी हा कालखंड चांगला आहे. एकंदरीत आर्थिकरित्या भक्कम करणारा असा हा कालखंड तुमच्यासाठी असणार आहे. जुनी येणी जर राहिली असतील तर या कालखंडात ती वसूल होऊ शकतील. या कालखंडामध्ये तुमची वाणी ही सुद्धा भारदस्त बनलेली दिसून येत आहे. तुमचे सत्य बोलणे हे इतरांना काही वेळेला खटकू शकते, हे मात्र तुम्ही लक्षात ठेवले पाहिजे. कारण गुरु हा शुभ ग्रह आहे. त्याच्यामध्ये तीव्रता, सात्विकता ही असतेच. त्यामुळे सत्य बोलणे प्रत्येकाला रुचेलच असे नाही. घरातील वातावरण मात्र शांत राहण्याचे संकेत हा गुरु घेऊन येत आहे. पैतृक संपत्तीविषयक जर काही कामे असतील तर या कालखंडात ती मार्गी लागतील. विद्यार्थ्यांसाठी, विशेषतः सखोल अध्ययन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा कालखंड चांगला आहे. वृश्चिक राशीच्या जातकांच्या स्वास्थ्याचा विचार करता त्यांचे एकंदरीत स्वास्थ्य हे चांगले असलेले दिसून येत आहे. परंतु ज्यांना पचनाच्या समस्या आहेत त्यांनी मात्र त्याची काळजी घेणे हे गरजेचे आहे आणि त्याचबरोबर गोसेवा ही त्यांच्यासाठी फलदायी ठरताना दिसत आहे. तर धनुराशीच्या जातकांसाठी लग्नेश आणि चतुर्थ भावाचा स्वामी असलेला हा गुरु तुमच्यासाठी सप्तम भावातून आपले गोचर करत आहे. सप्तम भाव हा दाम्पत्याचा, विवाहाचा, त्याचबरोबर व्यापार, भागीदारी यांचा भाव आहे आणि सप्तम भावातील या गुरुची दृष्टी तुमच्यासाठी एकादश भाव, लग्न भाव म्हणजेच व्यक्तिमत्व भाव आणि तृतीय भावावर पडणार आहे. चेहऱ्यावर एक सात्विक तेज झळकलेले तुम्हाला दिसून येणार आहे. सप्तम भाव हा दाम्पत्याचा, व्यापाराचा भाव आहे. सप्तम भावातील या गुरुची दृष्टी तुमच्यासाठी तृतीय भावावर पडणार आहे. हा भाव पराक्रमाचा आहे. त्यामुळे पराक्रमामध्ये वृद्धी होण्याचे संकेत हा गुरु घेऊन येत आहे. दाम्पत्य जीवनात पूर्वी जर काही मतभेद असतील तर या कालखंडात ते मिटू शकतील. अविवाहितांना विवाहाचे प्रस्ताव येण्यासाठी सुद्धा हा गुरु तुम्हाला मदत करणार आहे. ज्यांचे विवाह काही कारणास्तव जुळून येत नाही त्यांच्यासाठी हा कालखंड चांगला आहे. गुरुच्या पाठबळामुळे तुमचे विवाह हे जुळून येतील आणि त्यामुळे तुमचे हात पिवळे होण्याचे संकेत हे दाट दिसत आहेत. व्यापारासाठी सुद्धा हा कालखंड चांगला आहे. त्याचबरोबर जे भागीदारीमध्ये व्यवसाय करतात त्यांच्यासाठी सुद्धा हा गुरु अनुकूल असणार आहे. करिअरमध्ये वृद्धीचे संकेत हा गुरु घेऊन येत आहे. तुमच्या कौशल्याचे चीज होताना दिसत आहे. प्रेमीजनांसाठी हा कालखंड चांगला आहे. नात्यामध्ये जबाबदारी आणि विश्वास हा उत्पन्न होताना दिसत आहे. विद्यार्थ्यांसाठी हा कालखंड अनुकूलता घेऊन येत आहे आणि धनुराशीच्या जातकांसाठी एकंदरीत त्यांचे स्वास्थ्याचा जर विचार केला तर स्वास्थ्य हे सुद्धा चांगले असलेले दिसून येत आहेत. उपाय म्हणून गुरुची सेवा करणे, त्याचबरोबर विष्णूची आराधना ही तुमच्यासाठी फलदायी सिद्ध होताना दिसत आहे. तर मकर राशीच्या जातकांसाठी तृतीय भावाचा आणि व्ययभावाचा स्वामी असलेला हा गुरु तुमच्यासाठी षष्ठ भावातून गोचर करत आहे. षष्ठ भाव हा रोग, रिपू, ऋण, स्पर्धा, चुरस यांचा भाव आहे आणि येथे असलेल्या गुरुची दृष्टी तुमच्यासाठी दशम भाव, द्वादश भाव आणि द्वितीय भावावर पडत आहे. जुन्या चिंता यातून मुक्तता मिळण्याचे संकेत हा गुरु तुमच्यासाठी घेऊन येत आहेत. नोकरीमध्ये सुद्धा तुमच्या मेहनतीचे चीज होताना दिसत आहेत. विरोधक हे तुमच्या पुढे नमताना दिसत आहेत. प्रमोशनच्या संधी मकर राशीच्या जातकांसाठी निर्माण होताना दिसत आहेत. व्यापारासाठी हा कालखंड चांगला आहे. दाम्पत्य जीवन एकंदरीत ठीकठाक असणार आहे. प्रेमी जीवन हे सुद्धा ठीकठाक असणार आहे. परंतु आपली वाणी ही त्यांनी मधुर ठेवली पाहिजे, ज्यामुळे तुमच्या दाम्पत्य जीवनामध्ये तणाव निर्माण होणार नाही. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा कालखंड चांगला आहे. सध्याचे परिश्रम तुम्हाला पुढच्या कालखंडात त्याचे सार्थक होताना दिसत आहेत. त्यामुळे परिश्रमात तुम्ही कस्तरू ठेवू नयेत. त्याचबरोबर हा गुरु उच्चाभिलाषी आहे आणि म्हणूनही गुरुचे आत्ता तुम्ही जे केलेले कर्म आहेत त्याचे फळ देण्यासाठी हा गुरु तुमच्यासाठी तत्पर आहे. स्वास्थ्यविषयक विचार करता स्वास्थ्याची काळजी घ्या. आहार सुपाच्य असू द्या, ज्यामुळे तुमचे स्वास्थ्य नेटके राहण्यास मदत मिळणार आहे. उपाय म्हणून पिवळी फळे ही गरजूंना दान करावीत किंवा देवळामध्ये अर्पण करावीत. त्यायोगे गुरुचे शुभ फळे ही तुम्हाला मिळताना दिसत आहेत. तर कुंभ राशीच्या जातकांसाठी
द्वितीय भावाचा आणि लाभ भावाचा असलेला हा स्वामी तुमच्यासाठी पंचमातून गोचर करत आहे. पंचम भाव हा विद्या, संतती, भावना, प्रेम यांचा भाव आहे आणि याची दृष्टी तुमच्यासाठी नवम भाव, एकादश भाव आणि लग्न भावावर असणार आहे. निर्णय क्षमता ही उंचावताना कुंभ राशीच्या जातकांना दिसत आहे. तुम्हाला तुमच्या भाग्याची जोड सुद्धा मिळताना दिसत आहे. मानसिक शांतीचा अनुभव या कालखंडात तुम्ही घेणार आहात. व्यापारात सुद्धा फायद्याचे संकेत हा गुरु तुमच्यासाठी घेऊन येत आहे. अपेक्षेपेक्षा जास्त लाभ होताना दिसत आहे. शेअर मार्केटमध्ये जर तुम्ही काम करत असाल तर त्यासाठी सुद्धा हा कालखंड चांगला आहे. दाम्पत्य जीवन एकंदरीत सुखद असलेले दिसून येत आहे. अविवाहितांचे विवाह जुळून येण्यासाठी हा कालखंड अनुकूल आहे. संततीची कामना असणाऱ्यांसाठी हा कालखंड सुखद वार्ता घेऊन येणारा असणार आहे. प्रेमीजनांसाठी हा कालखंड चांगला आहे. लग्न भावावर गुरुची असलेली दृष्टी, त्यामुळे तुमच्यातील आत्मविश्वास हा नक्कीच वाढणार आहे. तुमची वाणी ही प्रभावी बनणार आहे. तुमचे बोलणे दुसऱ्यासाठी प्रभावी ठरणार आहेत. स्वास्थ्याचा विचार करता कुंभ राशीचे जातक आहेत त्यांचे सुद्धा स्वास्थ्य ठीकठाक असलेले दिसून येत आहेत. उपाय म्हणून कुंभच्या जातकांनी सुद्धा गोसेवा करणे, गाईला गुळ खाऊ घालणे त्यांच्यासाठी हितावह असणार आहे. आणि सर्वात शेवटी मीन राशी. मीन राशीसाठी लग्नेश आणि दशमेश असलेला हा गुरु तुमच्यासाठी चतुर्थ भावातून गोचर करत आहे. चतुर्थ भावामध्ये कालपुरुषाच्या कुंडलीत गुरु हा बलवान असतो आणि अशा गुरुची दृष्टी तुमच्यासाठी अष्टम भाव, दशम भाव आणि द्वादश भावावर पडणार आहे. घरातील वातावरण हे शांतमय असलेले दिसून येईल. मातृसौख्य उत्तम असणार आहे. नवीन वाहन, वास्तू खरेदी करणार असाल तर त्यासाठी हा कालखंड तुमच्यासाठी चांगला आहे. कुटुंबातील जुने मतभेद या कालखंडात संपुष्टात येतील. नोकरीत सुद्धा तुम्ही मजबूती मिळवताना दिसत आहात. जे प्रॉपर्टी खरेदी विक्रीचा व्यवसाय करतात त्यांच्यासाठी गुरुचे हा मार्गस्थ काळ लाभदायक सिद्ध होताना दिसत आहे. जीवनसाथीची जोड या कालखंडात तुम्हाला प्राप्त होताना दिसत आहेत. प्रेमी जीवनांमध्ये फारशा काही अडचणी येताना ह्या दिसत नाहीत. विद्यार्थ्यांसाठी सुद्धा एकंदरीत अनुकूल अशी स्थिती ही निर्माण होत आहे. जे आध्यात्मिक क्षेत्रामध्ये उन्नती करू इच्छितात त्यांच्यासाठी हा कालखंड विलक्षण असणार आहे. साधना आराधनेमध्ये वेळ व्यतीत करणे त्यांच्यासाठी अत्यंत हिताचे आहे. कारण हा गुरु उच्चाभिलाषी आहे आणि त्यामुळे गोचर गुरुचा हा फायदा तुम्ही नक्कीच उठवला पाहिजे. कारण मीन राशी ही सुद्धा गुरुची सर्वसाधारण राशी आहे आणि म्हणून हे गुरुचे गोचरीचे फळ प्राप्त करण्यासाठी तुम्ही सुद्धा ईश सेवा करणे, गुरूंची सेवा करणे, श्रीहरी विष्णू किंवा दत्तात्रेयांची आराधना करणे तुमच्यासाठी हिताचे असणार आहे. अशा रीतीने आज आपण मार्गस्थ गुरु आणि त्याचा प्रत्येक राशीवर पडणारा गोचर प्रभाव या शृंखला आज पूर्ण केलेली आहे. आज आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ज्योतिषीय विषयासह. तोपर्यंत नमस्कार.